हॅलो गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल। माझं नाव आहे सुमित। तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्लॉगमध्ये। आज माझ्या व्लॉगचा आहे डे 59। वाजले 9:30। माझी कॉलेजला जाण्यासाठी तयारी झाली आहे। मी आता कॉलेजला जाण्यासाठी येतो। 1 hour later। तर आता मी काही चाललो नाही कॉलेजमध्ये। ते रिकॉर्ड करता रिकॉर्ड केलं मी ना। नंतर मग जेवण वगैरे केलं, नंतर तयारी वगैरे केली। नंतर एकदम असं चक्कर आणे वाटलं। मग थोड्या वेळ थांबलो, गोळी वगैरे घेतली तरी काही बरं वाटून नव्हतं राहिलं। तर मग नंतर उलटी झाली, म्हणून काही आता चाललो नाही मी। कारण की गाडी घेऊन जायला लागते एवढ्या दूर, उन्हात मग चक्कर वगैरे आलं तर बरोबर नाही येते, म्हणून मी काही चाललो नाही आज कॉलेजमध्ये। 2000 years later। आता वाजले 5:30। मी दुपारी झोपलो होतो, मग बरं नाही वाटतं। आता मग थोडं बरं वाटत आहे। आता मग थोडासा अभ्यास करतो। इलेक्ट्रिकलचं प्रॅक्टिकल लिहून घेतो पहिले, नंतर मग समोर काय करून सांगतो। अंडे भेटले रे। अरे रे, कुठे आहे कंदे? हे पण 1 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 रोज अंडे खातो तू, रोज अंडे खातो, अंडे खातो तू रोज। तर आता मी इजीचं प्रॅक्टिकलचं होमवर्क होतं ते काढलं। तर आता मी ना इजीचं होमवर्क केलं। आज इजीचे 2 लेक्चर झाले, म्हणजे 2 घंट्याचे। तर 2 घंट्यात खूप सारं शिकवलं। तर ते मी आता ड्रॉ केलं आहे। होमवर्क नाही केलं। उद्या लेक्चर नाही आहे, तर उद्या परवा सोमवारी चेक करून डायरेक्ट। आज हे इथून शिकवलं म्हणते, हे इथून हे झालं, हे झालं, हे वाला शिकवलेलं आहे। आज एक डायग्राम काढायची तरी शिकवलेली, ते उद्या शनिवारी किंवा रविवारी काढा। आणि मग होमवर्क पण करून इजीचं प्रॅक्टिकलचं होमवर्क होतं ते पण केलं। इजीचं प्रॅक्टिकलचं होमवर्क हे होतं, हे केलं। उद्या दाखवा मग सकाळी। उद्या इजीचं प्रॅक्टिकल आहे, उद्या सकाळून कॉलेज आहे, शनिवार आहे का नाही, म्हणून। 1 hour later। आता वाजले 10। जेवण वगैरे झालंय, गळीली खोय घातली। आता थोडं बरं वाटत आहे, म्हणजे सकाळपेक्षा चांगलंच आहे आता सकाळी उठल्यावर माहीत पडून कसं आहे काय नाही राहत म्हणून। तर मग असा आजचा व्लॉग जास्त मोठा नव्हता। आज ते होमवर्कच होतं, ते होमवर्क करून टाकलं मग आज। तर मग कसा वाटला कमेंट करून सांगा। जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। मी भेटते तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग, बाय। आज के लिए फिलहाल इतना ही। आपकी तरह मैं भी मायूस हूं, लेकिन उम्मीद पर दुनिया कायम है। दिल दुखा है लेकिन टूटा तो नहीं है, और उम्मीद का दामन छूटा तो नहीं है। इसलिए आज के लिए इतना ही।